हे बघा या मार्केटमध्ये तुम्हाला घागरा सुद्धा भेटेल, एवढे खूप खूप भारी भारी घागरे आहेत बघा. आणि हिला ही साडी बघितली हिने, काय झालं तिकडं पण आहे ती बघ ना, कसल्या मस्त वाटतं. आमची नाही तर जोरदार खरेदी चालू आहे, मस्त चप्पला वगैरे घेतोय. गौरांशला एक चप्पल पाहिजे होती आणि आज पाऊस नसल्यामुळं मस्त भरले बाजार, बघू शकता पाठीमागे. आणि ही अजून काय बघते काय इथं काय, इकडं थोडी भाजी लाईन आहे. बोरं हे बघ, गौरांची तर वापरून हे बघ मुकुटालन पण आहे, विचार की तिला. तर हिने घेतली स्कूटी. आता मी वाट बघते कधी शिकते ती. असं मी असं काय बोलतात स्वप्न पण रंगवलं का ती स्कूटीवर जासईवरून येईल. परत आम्हाला मार्केटमध्ये जायचं असलं आम्ही स्कूटीवर जाऊ मस्त पाठी बसून. बाबा नाक हो घेऊ रे काकरा डुगी का करायले, डुगी डुगी का करताय. हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर झाला सकाळ सकाळी यांनी बघा काय आणले यांच्यासाठी, मी तर नाही खाणार आहे. जवळा ओला आणि ही वाकटी आणले. मग ही वाकटी साफ करा ना. आणि इकडं नाश्ता आणलेला आहे इडलीचा. एका साईडला मी चहा देते. असं विचार केलेला की मी चहा चपाती खाईल. अंघोळ वगैरे झाले, आता मंदिरात तर नाही जायचं. पप्पा तुम्ही अंघोळीला जा पहिला आणि दिवाबत्ती करा. यांना तर जाऊ जा 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 करून करून तो बघा. आणि घुशीने आमच्या कशा येतात काही समजतच नाही घुस. तर आता गणपती मामांना बोलवलंय, दिसले मी कचराचा डब्बा टाकायला गेले तेव्हा. आता ते आले तर दरवाजे बंद केलेत, मी जाऊ शकत नाही तिकडे. त्यांना बोललं जरा काढा कसं काय आहे बघा, कारण दरवाजा ना थोडासा हे केलाय तिकडं भाऊंच्या रूममध्ये. इकडच्या गोष्टीने काय माहिती दोन आल्यात का काय, डोक्याला त्रासच आहे बाबा. आणि आज जाणार आहोत आम्ही हे वीर तर लावायची साडी. मला थोडं टायमात लावतात ते गाडीचं थोडंसं काम करायला जाते, त्यानंतर म्हणजे 12पर्यंत निघू असं वाटते. आणि घसा ना काय माझे दुखते आहे का, नुसतं फोन बघायचा. फोन घुसे जा ना, काहीतरी काम करा तो फोन ठेवा. आणि असं माणसाला येड असू शकतंय. लेच जेंट्स लोक लेच फोन मध्येच घुसलेले असतात. काम करते ना. अरे वा वा वा, हे बघा हे काम 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 दाखवते. हे बघा रील बघणं म्हणजे काम आहे त्यांचं. काहीतरी बघून बनवायला चला स्टार्ट होते. चला तर मंडळी अशी घाण निघाले ना, त्या साईडला तेवढी पिशवी भरली, अजून तिकडं आहे तेवढी घाण निघाले तिथून. आणि एक असं बघायला तर बरंच केलं त्या गोष्टीने, म्हणजे तिकडची घाण तरी साफ झाली. भांड्यांचा पसारा निघालेला आहे, मशीन लावले ती होईल. आणि मी आता जवळा टाकलेला शिजायला, यांनी लगेच तो काढला, तो शिजला पण नाही, लगेच काढून घेतला. असं काम आहे यांचं. तर आता मी परत शिजायला टाकलाय. आणि आता हे आपलं कालवण करून घेते, म्हणजे भाऊ आहेत ना घरात, तर मग त्यांच्यासाठी बला आणलाय ना, तर बल्याचं कालवण टाकून घेते. गौरांश गेल्या आंघोळीला आणि नाटकी चालली आहेत त्याची. आता बळ्याचं कालवण टाकते. दोघंच आहेत खाणार आहे, मी तर तिकडे जाणार आहे. आणि मी कुठं जाणार आहे तर जाणार आहे मी आईकडे चालले, कारण माझी चुलत काकी आहे, तिची आई वारली, तर तिच्याकडे बसायला पण चालले आणि बनू पण येणार आहे. तर मग अशी दोन कामं होती, जाऊन पण येईल मी आईकडं. आणि आईकडं एक काम चालू आहे, म्हणजे थोडं थोडं हलू 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 करतात ते लोक. तर तुम्हाला दाखवेल मी ते कितीपर्यंत आलंय. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि कसा वाटला ब्लॉग तर मला नक्की सांगा. चला जाऊ आपण आईकडं. तर तिथं बसायला सुद्धा जाईल, पनू पण जाणार आहे, पनू भाऊंसोबत जाणार आहे वाटतं. आणि
मी बघू मला हे सोडतात का येतात नाही फक्त सगळे कामं उरकून मग जायचं ठरवलं. या लोकांचं तर बनवून ठेवते भाऊ असणार घराकडे चपात्या आहेत. गौराज अंघोळ कर पटकन. चपात्या आहेत भात बनविला तर थोडासा त्यांच्यापुरता अर्धी वाटी म्हणून कालवण सुद्धा बनवलं आणि गवळा सुद्धा आहे. काय खायचं ते खातील आणि मग यांना सुद्धा संध्याकाळला होईल. आणि मी बघू कसं किती वाजता येतो आम्ही. आल्यावर मग मी भाजी आपली पटकन टाकील. मला काही एक भाजी असली तरी बस असते. आता ही लोक खातात. गौरांशला पण देते मी. जाऊ दे तर आता बल्याचं 4-5 हे टाकते आणि कालवण बनवते. सगळं उरकून गेलेलं मला आवडतं. नाश्ता झाला यांनी इडली आणलेली मस्त. तर इडलीचा नाश्ता केला. हां हां आली हे टाकून आली लगेच आली. 2 मिनिटात आली. जा कुठं ठेवलंय त्याला. आले आले. चला तर तयारी झाली. आता निघतो आम्ही थोड्या टायमात. म्हणजे झालंय थोडे जरा पसारा म्हणजे कपडे आता सुकलेले टाकून घेते. त्यांची पण तयारी झाली आणि आता निघतो आम्ही. चला निघालेलो आहोत डायरेक्ट शिवडी ब्रिजवरून. टाइमपास नको बोलले है ना. लवकर मदरला भेट. आणि आत्ता मला गाडीत समजलं की हे लेट येणार म्हणजे आम्ही लेट येणार आहोत. तर आता तिकडंच जेवण वगैरे होईल माझं. तुम्ही पण याल ना जेवायला. मी जेवणच देतो. आणि हा आमचा टिट्टू. टिट्टू आहे तू नाही. आणि एक टिट्टू आमचा झोपलाय मस्तपैकी. हां काय पाहिजे गम कशाला. सगळं A to Z उरकून आले मस्तपैकी. म्हणजे टेन्शन नाही तिकडं घरी गेल्यावर. फक्त चपातीचं टेन्शन भावना म्हणजे काय डब्याला आता जवळून येतील नंतर फोन करून परत सांगायला लागेल है ना. चला अजून टाइम आहे ना पोचायला. आणि एवढं धुकं आहे पण गरम होत आहे ना. गरम होत आहे. अटल सेतू मला ना लय अशी एवढी इच्छा होती ना पहिला. कुठलं मंदिर म्हणते आता काय माहिती. मस्त आहे ना. कुठलं आहे हे. कुठल्या साईडला आलोय. हे नेरूळ ना. नेरूळ नेरूळ कशाला येईल. उलवाला हे काय आहे मग. हे कसलं गार्डन. जाऊ दे. तर लग्न व्हायच्या अगोदर ना मी असे पैसे जमवलेले 20,000 रुपये. आपण गेले असते ना या बीचच्या आपल्या बीचचे चांगले बीच आपल्याला दिसला. ओके पप्पाला लय पैसे यायला लागले ना मग लंडनला जाऊ. डॉल्फिन एवढे राईट असतात. तर मी ना खूप पैसे जमवलेले आणि मला काय म्हणतात ते मी बघितले होते. हे शिकायचं होतं. ही बघा शिवाजीनगरची स्कूल. शिवाजीनगर ना. शिवाजीनगर बोलले मी गप्रा. तर लय म्हणजे अशी इच्छा होती ना मला स्कूटी शिकायची घ्यायला तर चालेल. पण आता ती यांना बोलून माझी इच्छा मरून गेली की आता मला नाही शिकायची. आता हे स्वतःहून काय मला शिकवतील तर. नाही तर जाऊ दे. मग आता काय शिकवतात. 4 व्हीलर शिकवतात का 2 व्हीलरच शिकवतात. इधर पैसा जाता है फास्टैग से है ना. अरे ये तो मावशीचा पोरगा आहे. मला तर आम्ही आलो तर गुलाबजाम. हा अरे मग दुसरे. अरे देवा आता कुठून घ्यायचे मग. हां गुलाबजाम घ्यायला आलेलो आम्ही. गुलाबजाम दुसऱ्या दुकानात बघायचं का. बाबा नाक हो घेऊ रे.
काकरा डुगी का कर राहिली डुगी का करताय चला ते जाऊन बोलता ना आई हात दुखला डुगी नाग बघ बाबा आई मॅडमच्या साड्या दाखवते आविजाच्या मस्त वाटतंय ना ब्लाउज पीस लग्नाला सारखे पण त्याच्या लग्नाला नाही ग मस्त आहे बघ ना पण आणि सफेद मी बोललो सफेद दिली ही बोलते मला गोल्डन दिली डायमंड ती आपण आणली ना ते टाईप मधली आहे ना तशी थोडी आपण ती तर बघा आई आमच्या आई साहेबांना एक मस्त दरवर्षी आम्ही एक घेऊन जातो पण आता ही घेऊन चालले मी माझ्याकडे पिवला कलर पण नाही कधी 2-3 मस्त आहे नरम आहे हे पिशवीन टाक गं जरा आणि यो माझ्या बहिणाबाईला तर आता ब्लाऊज शिवायचा कॉन्ट्रॅक्ट हिच्याकडं आहे पहिला माझ्याकडं असायचा पण यो कुठं चालला ग ए युवान कशाने मारायचा गौरांश तू कार्टून बघ जा या गौरांश आला ना लय वैतो गंत गौरांश आता ते खेळू दे गौरांश लय गडल्याची भाजी वाला काय वाटतं बघ गडल्याची भाजी वाला काय आई वाला जीप कशा काढतो एवढी मोठी काढता जीप जीप काढ कशा जीप काढतो आजचा जीप काढतो तू अच्छा ये ती सफेद काय ठेवलीस हे बघ कसा कार्टून आमच्या का असं कपडा राहणार आमचे किती पडलं आता बसले मस्त जेवायला डाळ वरण भाजी गपरे मस्त अगं ते गुलाबजाम भेटलंच नाही तर मग हे आणलं काय बोलतात त्याला खाज्या चटणी बनवलं मस्त कोण नेणार आहे गार्डनला हा मला नेशील का नेशील दादाला कशाने मारायचा हा काय रे जीभ बघ कोण आहे तो कोण आहे हा कोण केशवरते कोण आहे जीभ कशी काढते अशी करते तू बाबा अशी करते डोंबारी नितीन डोंबारी तिच्याकडं बघताय पकड दिला पकड कच्चा बकल दिला कच्चा बकल दे आता भूक लागेल आता उद्या परवापासून खिमटी करते एकदम अशी थोडीशी पातळ आहे ना तर मी चहा पिते गौरांश खाताय
आणि तिकडं मातीत खेळ चालू झालाय परत. ते बनवलं बघ त्याला मध्ये खातं बघ काय असं बनवलं. मग हे खातोय का अनारसा? अनारसा खातोय ते गोल गोल थांब दाखवते. आणि आईने घेतलंय नित्यांशला आणि अनारसांचं पीठ मला वाटतं मावशीने दिलेला, मग आईने बनवलेत. हे असे बनवले घरात बनवले ना आपण, थोडे असे होऊन जातात. त्याला गौरांशला आता भाकरी होय गौरव. चला इकडं करायचे सेलिंग तर सामान आलंय. आणि इकडं मला वाटलं आज मी थोडंसं दाखवेल, पण काय नाही अजून काय सुरू नाही. फक्त आज हे सामान आणून ठेवलं आहे. गेस उद्या वगैरे, उद्या म्हणजे 2 दिवस लागतील. आणि हे उद्या इथं करून ठेवलं आहे त्या लोकांनी. आणि इथं एक करायचं आहे रूममध्ये दादाच्या. मग कलर वगैरे ते लोक नंतर मारतील. तर पहिला सेलिंग. आत्ता कसं आहे माहिती आहे का, मुली बघायचं असलं तर सगळं पाहिजे, म्हणजे सगळं पाहिजे. म्हणजे घर टापटीप पाहिजे, मोठा बाथरूम पाहिजे, आणि काय बोलतात मोठं घर पाहिजे, वरती सिलिंग पाहिजे, मशीन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. माझ्या वेळेला तर मला काहीच अपेक्षा नव्हती. चांगलं फक्त असं घर असावं बस. चांगलं पण असं काय चला. अगं तुम्ही गळ्यातला कुठं ठेवला? मग घालायचं राहिला. चला आम्ही आज पण मार्केटला. थोडंसं लेट जाणार आहे मी घरी. आणि किती वाजता येतात तर फोन करीन. निघताना निघायचे 10-15 मिनटं अगोदर करेन. हां फोन किती वाजते? 9 बोललेलं ग. बघू चल फोन करू. तिथं पोचू तर ना पहिला रस्ता क्रॉस करते. तर हिने घेतली स्कूटी. आता मी वाट बघते कधी शिकते ती. असं मी असं काय बोलतात स्वप्न पण रंगवलं का ती स्कूटीवर जासईवरून येईल. परत आम्हाला मार्केटमध्ये जायचं असलं आम्ही स्कूटीवर जाऊ मस्त पाठी बसून. कधी शिकते काय माहिती आता बघू. ती नाही का शिकवत. मग कुठं क्लास आहे तुमच्याच गावात? मग इथं येशील? अरे मग इथं काय इकडं थोडी भाजी लाईन आहे. बरं हे बघ गौरांची तर वापरून हे बघ मुकुटालन पण आहे. विचार की तिला मराठी बघ. आणि साड्या ही 30 रुपये. 40 रुपये कुठली? हां मोठ्या या छोट्या आहेत जरा. हां 40 वाले कुठले? सिंपल पण मस्त आहेत. कानातलं तर आहेत. मग मुकुट आणि साडीच पाहिजे. आज मस्त बाजार भरलाय बघा. तिकडं बघ तिकडं तर सेट आहेत. तिकडं बघ पण किती घेते तू? ही कशी ही ग पैशांची मालती? हॅलो 30 रुपयाला एक. 30 रुपयाला हे काय कुठली पण. हे बघा ट्रेन चालली. ब्रिजच्या खालीच असं बसतं बघा सगळे. ओढणी आहे काही
काय आहे तो? मस्त मस्त आहे. एकदम ते लाल लाल दिसतंय ते ठुशांत आहे पण मस्त इथं नाही पण तो सगळीकडं मुकुट दिसतात. इकडून चालू झालंय बघा बाजार. हे बघ इथं मॅक्स भेटतात ना चांगल्या. आज मस्त आता पाऊस नाही तर सगळं बघायला भेटणार आहे. अगं पण याच्यावर लागेल काहीतरी टी शर्ट. ती का टाकली तू? ती उचल ना बाय माझे. हे बघ जॅकेट मस्त आहे तो वरचा. हे बघ. अरे बाबा रे वाजव नको रे. मस्त 100-100ला आहे. बघी मस्त आहे. मस्त आहे. हे ती टाकू नको खाली. दुसरी एक काहीतरी. आमची नाही तर जोरदार खरेदी चालू आहे. मस्त चप्पला वगैरे घेतोय. गौरांशला एक चप्पल पाहिजे होती आणि आज पाऊस नसल्यामुळं मस्त भरले बाजार. बघू शकता पाठीमागे. आणि ही अजून काय बघते काय. चल ग चला फटाफट पुढं जाऊ आणि पुढं काय काय आहे ते बघूया. आज बघा आज सगळे लोक आहेत. तर इथं कपडावाला सुद्धा आहे. इथं आलेली का तू पेस घ्या? ताण लागले मला. चल काय तर ज्यूस बीस पिऊ. मस्त फुल ऑन मार्केट भरलंय. फुल ऑन. पिशवी आमची थोडी छोटी पडली आम्हाला. बघूया पुढं काय काय आहे. आणि इथून साडी चालू झाल्यात बघा फॅन्सी मधल्या. ही बघ मस्त वाटते. कितीला विचार? मस्त आहे तो. 600 रुपये. किती? कम नाही. मस्त आहे ना. कोणता कलर? पिस्ता कलर. हे बाई हो बघ. हां तोच. 600 रुपये कमी करून देऊ शकतात आहे ना ग. हां अजून पुढं पण आहे. पुढं पण पहिला बघून येऊ. चल नाहीतर हे बघा या मार्केटमध्ये तुम्हाला घागरा सुद्धा भेटेल. एवढे खूप भारी भारी घागरे आहेत बघा. आणि हिला ही साडी बघितली हिने. काय झालं? तिकडं पण आहे. ती बघ ना कसल्या मस्त वाटतात. आज मस्त सगळं बघायला भेटलंय. मस्त आहे. कितीला ही? अशा दिसतात पण मस्त वाटतात. इकडच्या पण दाखवते तुम्हाला मी. कुठे एक तो साड़ी दो पहनने के लिए. एक दीपक मेरे छाट ऐसे बघा. इकडं बघा 150 रुपयाला ब्लाऊज आहे. 150 रुपये ब्लाऊज. मस्त ना. 150 रुपये. हे पण आलेले आहेत. आम्ही जेवू आणि निघू. टाइम झाला आता आम्हाला आहे बघ कसा बघते बघ. तर मार्केटमधून आलो आम्ही आणि लगेच बसलो जरा. याला घेतलं बघतोय. झोप नाही आली त्याला पाळण्याची सवय. तर मी मस्त बॅग घेतली. ती एक दाखवते तुम्हाला. ती बघा ती वाली. सगळं मस्त बसले. आणि 2 वस्तू घेतल्या तर मग मी तुम्हाला घरी दाखवेल. आता जेवण होईल मग जेवू आणि निघू. आणि थंडी नाही आहे ना. थंडी नाही आहे ना आज बिलकुल थंडी नाही. गौरांच्या इकडे बसलाय
आता जेवायचं आणि निघायचं. मार्केटमध्ये मस्त मनसोक्त फिरलो आम्ही आणि सगळं होतं या वेळेला. फक्त तो नेकलेसवाला नव्हता. आणि हो 200 रुपये ते पुचूक पुचूक वाली ती 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 200 रुपये आहे. आणि नुसती कानवाला तो 100 रुपये. हां आम्ही नाही घेतली बाबा. हे बघा बघते माझ्याकडं जीव करते. तर मस्त म्हणत सोबत फिरलो आम्ही. खूप मस्त सगळं काय 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 खूप मस्त होतं. साडीसुद्धा आवडलेली पण 1500च बोललेला. 1000ला देतच नव्हता म्हणून घेतली नाही. तर मस्त होत्या साड्या. आणि बाकी तर नेकलेस फक्त राहिला. नेकलेसवाला नव्हता बाकी मग सगळं. आणि ते सेट होता ना एकदम मस्त होता. 550ला छोटा हार मोठा आणि कानातले त्याच्यावर झुमके. खूप मस्त होतं. नंतरच्या वेळेला आले ना मी जर असलं तर तिथं तर मी घेईल. खूप छान होतं 550ला. बघा ना माझ्याकडेच बघत राहिलंय. काय बोलते मम्मी? सोनू माझा झोपला नाही. किती वाजल्या 6 वाजल्यापासून जागा आहे. आता 8:45 वाजायला आले. झोपलाच नाही. त्याला पाळण्याची सवय ते झोपलाच नाही. काय चाललंय? चल झोपे. चला तर मंडळी मग अशीच आम्ही आलो. आता गौरांशला मस्त अंगावर गरम गरम पाणी टाकलंय आणि त्याला झोपायला पाठवलंय सगळं करून. आणि आता मला इथं ना झाडू वगैरे मारायचं आहे कारण सकाळचा पसारा बाकी आहे. हे गेलेत गाडी लावायला. आणि आता मी सगळं पसारा उरकून घेते. ओटा पुसायचा आहे. थोडीशी भांडी आहेत ती सगळी घासून घेते. थोडीशी आहेत ती. वाजलेत आता 11ला 5 मिनटं. गौरांशला बोलले तू झोप. नित्यांशला पण झोपायचं आहे. गाडीत झोपला तो छान. त्याच्यामुळं आता थोडंसं लेट झोपेल असं वाटतं. मग त्याला आहे तो आपला. तर माझं पटकन आवरून घेते. थोडीशी भांडी आहेत थोडीशी ती. आणि मस्त वाटलं आईकडं जाऊन. खूप छान वाटलं कारण आता लवकर जाणं होणार नाही. म्हणजे लवकर म्हणजे तरी गुरुवारांचा महिना म्हणजे संपेपर्यंत डायरेक्ट पुढच्या महिन्यात. ते पण कधी जायला भेटते का माहिती नाही. म्हणून बरं झालं आता 1 दिवस का नाही जाऊन आले. कारण आता फटाफट काम पूर्ण करते मग झोपायचं. तोपर्यंत हे सुद्धा येतील. आणि उद्या तर हे लोक येणार आहेत. आई बाबा दोघं पण. गौरांशला तर पाठवला झोपायला पण तो काय करते काय माहिती. भाऊसुद्धा गेले कामाला. चला आवरावर करते. चला मंडळी भांड्यांचा पसारा उरकला. मस्त ओटा पुसून झालेला आहे. हे बघा भांड्यांचा पसारा आणि हा ओटा एकदम क्लिअर केलेला आहे. वाजलेत 11:30 आणि आता हे जातील आंघोळीला. आणि आता मी नित्यांशला मस्त गरम पाण्यात पुसते आणि मग झोपतो. तर आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्लॉग. आणि आम्ही मार्केटमध्ये जाऊन मी काय जास्त आणलं नाही. थोड्या 2-3 वस्तू आणल्या पण खूप छान वाटलं. साडी पाहिजे होती ती नाही भेटली मेन म्हणजे. तर बघूया पनवेलला जाऊ. मला असं मुनिया पैठणी वगैरे ती घ्यायची. आता मुनिया पैठणी म्हणतात ते. तर बघू कधी जातं. तर ते नाही झालं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडंसं गाय घेतलं ते मी दाखवेल. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग बाय बाय. मस्त राहा.